नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट मला माझ्या एका सबस्क्रायबरनी सांगितलेली आहे आणि ही गोष्ट मुंबईतल्या एका कॉल सेंटर मधली आहे। ऑफिसमध्ये काम करत असताना खूप लोकांना त्या ठिकाणी नेगेटिव्ह एनर्जी आहे असं जाणवलेले आहे। तर स्वागत आहे तुमचं हॉरर झोन 04 मध्ये आणि आजची गोष्ट सुरू होते काही अशा प्रकारे। मुंबईमध्ये एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीचं कॉल सेंटर आहे। हा कॉल सेंटर 24 तास चालू असायचं, त्यामुळे खूप लोक तिथे नाईट शिफ्ट मध्येही काम करायचे। राहुलला तिथे नवीनच कामाला जॉईनिंग झाला होता। त्याला नाईट शिफ्ट आवडत नव्हती, पण चांगल्या पगारामुळे तो तिथे नोकरी करत होता। पण त्या रात्री राहुलने जे काही बघितलं ते त्याच्या आयुष्यातील सर्वात भयानक अनुभव होता। राहुलची शिफ्ट रात्री 11 वाजता सुरू होणार होती आणि सकाळी 6 वाजता संपणार होती। त्याच्या ऑफिसची बिल्डिंग मुंबईतल्या एका जुन्या खंडर भागात होती। त्या जागेवर काही वर्षापूर्वी खूप साऱ्या कंपन्या होत्या, पण काही दुर्घटनामुळे तिथल्या अनेक बिल्डिंग बंद पडल्या होत्या। राहुलचा पहिलाच दिवस असल्यामुळे त्याने एवढं लक्ष दिलं नाही। तो ऑफिसमध्ये गेला। आत काही मोजकेच लोक काम करत होते। वेळ जसा जसा जात होता तसं तसं लोकांची गर्दी खूप कमी होत होती आणि जे काही मोजकेच कामगार होते ते त्यांच्या कामात व्यस्त होते। पण राहुलला सगळीकडे शांतता बघून थोडं वेगळंच वाटत होतं, पण त्याने जास्त लक्ष दिलं नाही आणि तो त्याच्या कामामध्ये व्यस्त झाला। आता रात्रीचे 1:30 वाजले होते। राहुल एका कस्टमर सोबत कॉलवर बोलत असताना अचानक त्याच्या हेडसेट मधून विचित्र आवाज यायला लागले। हॅलो हॅलो सर, तुम्ही माझा आवाज ऐकू शकता का? पण कोणाचाही आवाज ऐकू येत नव्हता, फक्त एका विचित्र हसण्याचा आवाज ऐकू येत होता। राहुलने कॉल डिस्कनेक्ट करून त्याच्या सरांकडे कंप्लेंट केली, पण सरांनी नेटवर्क प्रॉब्लेम असेल असं म्हणून त्याला इग्नोर केलं। पण आता पुढे त्याच्यासोबत काय घडणार होते याची त्याला जाणीवही नव्हती। रात्रीचे 3 वाजले होते आणि कॉल सेंटरमध्ये 10 ते 15 लोक काम करत होते। त्यातले पण काही जण डेस्कवरती डोकं ठेवून झोपले होते। मग राहुलने त्यांना इग्नोर करून त्याच्या कामामध्ये व्यस्त झाला। राहुल एका क्लायंटचा कॉल घेत असताना त्याला डेस्क नंबर 66 वर कोणीतरी बसल्याचं जाणवलं। तो जागेवरून उठला आणि त्या जागेकडे बघितलं तर तिथे कोणीही नव्हतं। पण अचानक त्याला एका माणसाची सावली हलताना दिसली। राहुल थोडा घाबरला, कारण आत्ताच त्यांनी तिथे बघितलं तर तिथे कोणीही नव्हतं। मग अचानक एक काळी सावली हलताना कशी दिसली? राहुल घाबरला। हा त्याच्यासोबत काय प्रकार घडला त्याला काही समजलंच नाही। हा सर्व प्रकार बघून त्याचा गळा सुकला। त्याला तहान लागली। त्याने कॅन्टीन मध्ये जाऊन पाणी प्यायचं ठरवलं, पण कॅन्टीन मध्ये गेल्यावर त्याला अजूनच भयंकर गोष्ट दिसली। कॅन्टीन मध्ये तो एकटाच होता आणि कॅन्टीन मध्ये एक मोठा आरसा होता। पाणी पित असताना त्याने सहज त्या आरशात बघितलं आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली। त्याचे हातपाय कापायला लागले आणि त्याच्या हातातला ग्लास खाली पडला, कारण आरशात त्याच्या मागे एक बाई उभा होती। तिचा चेहरा खूप विचित्र होता। पांढरे डोळे आणि केस पूर्णपणे चेहऱ्यावर आलेले होते। हे सगळं बघून राहुलच्या हातपाय थरथर कापत होते। त्याच अवस्थेत हिम्मत करून त्याने मागे वळून बघण्याचा प्रयत्न केला आणि मागे वळून बघतो तर काय, त्याच्या मागे कोणीही नव्हते। तो खूप घाबरला होता। राहुल धावत पळत त्याच्या सीटवर येऊन बसला। त्याला काहीच समजत नव्हतं हा सगळा प्रकार त्याच्यासोबत का घडत आहे। तो फक्त सकाळ होण्याची वाट बघत होता। पण 4 वाजता त्याला एक कॉल आला। त्याने तो कॉल उचलला आणि समोरच्या व्यक्तीचा आवाज खूप भयानक होता। ते ऐकून तो अजूनच घाबरला। ती व्यक्ती त्याला म्हणाली, इथून निघून जा, तो येतोय। हे ऐकून त्याला एसी मध्येही घाम फुटला। त्याने समोरची स्क्रीन बघितली आणि त्याच्यावरती नंबर पाहिला तर तो नंबर 0000 असा होता। त्याने पटकन फोन कट केला आणि त्याच्या सराकडे गेला, पण सरांनी त्याला दिलेली माहिती ऐकून तो हादरून गेला। सर म्हणाले, तू ज्या जागेवर काम करतोस तिथे काही वर्षापूर्वी एक मुलाने आत्महत्या केली होती। त्याचं नाव विजय होतं आणि तो डेस्क नंबर 66 वर बसायचा। प्रेम प्रकरणाच्या टेन्शनमध्ये त्यांनी एका रात्री स्वतःला तिथेच संपवलं होतं आणि ऑफिस मधल्या काही लोकांनी त्याची आत्मा रात्री इथे फिरतानाही बघितलेली आहे। हे सगळं ऐकून राहुलच्या अंगावर काटाच आला। त्याच्या लक्षात आलं की त्यांनी रात्री जी सावली बघितली होती ती अजून कोणी नाही, ती विजयचीच आत्मा होती। आणि मगाशी त्याला जो कॉल आला होता तो येतोय याचा अर्थ काय आहे हेही त्याला समजलं।
सकाळचे 6 वाजले आणि राहुलची शिफ्ट संपली. तो घरी जाण्यासाठी निघाला. तेव्हा तो लिफ्टमध्ये एकटाच होता. लिफ्टचा दरवाजा बंद होत असताना त्याने ऑफिसकडे सहजच बघितलं आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण डेस्क नंबर 66 वर कोणीतरी बसलेलं होतं. तो अजून कोणी नाही, तो विजयच होता. आणि विजय राहुलकडे हसत बघून म्हणाला, तू पुन्हा येशील. हा सर्व प्रकार राहुल सोबत घडल्यावर तो खूप आजारी पडला आणि 10-12 दिवस घरातून बाहेरच नाही निघाला आणि त्याने नाईट शिफ्टचा जॉब हा सोडून दिला. तर जाता जाता मित्रांनो फक्त एवढंच सांगेल, तुम्हीही नाईट शिफ्टमध्ये कुठल्याही कॉल सेंटरमध्ये काम करत असाल तर त्या गोष्टीला हसी मजाकमध्ये घेऊ नका. त्या गोष्टीला सिरियसपणे घ्या. कारण काय माहिती, पुढचा अनुभव तुमच्यासोबतही घडू शकतो. आणि अशाच रिअल हॉरर व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.